नॉर्थ कॅनडातल्या दुर्गम भागात अंजिकुनी लेक नावाचं एक तळ आहे। त्या तळ्याच्या किनाऱ्यावर एक छोटीशी वस्ती होती जिथं एस्किमो जमातीचे लोक राहायचे। ती साधारण 100 ते 150 लोकांची वस्ती होती। तळ्यातून मासे पकडून आणि आसपासच्या भागात शिकार करून ते आपलं पोट भरायचे। नॉर्थ कॅनडाचा हा असा भाग आहे जिथं लाखो चौरस किलोमीटरच्या जागेत फक्त काही हजारच लोक राहतात। कारण हे इथलं टोकाचं हवामान। अंजिकुनी लेक जवळ माशांशिवाय आसपासच्या जंगलात इतर प्राण्यांचीही शिकार व्हायची, त्यामुळे बरेच शिकारी इथं शिकारीसाठी यायचे। नोव्हेंबर 1930 चा तो एक थंडगार दिवस होता जेव्हा जो लेबेल नावाचा एक शिकारी शिकारीसाठी या भागात गेला। शिकारीत तो इतका गुंग झाला की त्याला कळलंच नाही कधी अंधार झाला। पण राहण्यासाठी त्याच्या डोक्यात एक आयडिया होती। नेहमीप्रमाणे तो अंजिकुनी लेकच्या किनाऱ्यावरच्या एस्किमो लोकांच्या वस्तीत जाऊन रात्र काढणार होता। हे लोक बाहेरून येणाऱ्या लोकांचं नेहमीच स्वागत करायचे। मग जोनं आपलं सामान बांधलं आणि तो एस्किमो लोकांच्या वस्तीच्या दिशेने चालू लागला। तो त्या वस्तीकडे जात असताना त्याला कुठलाही आवाज येत नव्हता। भयान शांतता पसरली होती। फक्त जोला त्याच्या स्वतःच्या पावलांचा आवाज ऐकू येत होता, इतकी शांतता होती। वस्तीजवळ गेल्यावर नेहमी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायचा, कारण वस्तीतले लोक कुत्रे पाळायचे। पण आज वस्तीच्या जवळ गेल्यावरही स्मशान शांतता होती। जोच्या मनात शंका आली, त्यानं पावलं टाकण्याचा वेग वाढवला। त्याला वाटलं कदाचित गावकरी झोपले असतील किंवा कुठे गेले असतील। आता तो लांबून वस्तीतली घरं पाहू शकत होता। काही घरांवरून धूर निघताना दिसत होता, पण जवळ गेल्यावरही कुणाचा आवाज ऐकू आला नाही। शेवटी जो जेव्हा वस्तीत पोहोचला तेव्हा त्याला जे दिसलं त्यानं त्याला हादरवलं। इथं ना एकही माणूस होता, ना एकही प्राणी।